नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप पेपर 1 त्यामधला भाग दुसरा गणित मॅथमॅटिक्स तो पाठ आपण आज पाहणार आहोत. नामजोशी विद्याभवन गोरेगाव, रायगड ऑनलाइन एज्युकेशन प्रोग्राम 2020-21, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. आज आपण युनिट फर्स्ट नंबर वर्क और नंबर नॉलेज म्हणजे संख्या ज्ञान याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत. डिफरंट काइंड्स ऑफ द नंबर्स म्हणजे विविध प्रकारचे नंबर आहेत. त्यात पाहिजे आपलं फर्स्ट नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, रियल नंबर्स. द नॅचरल नंबर नैसर्गिक नंबर, होल नंबर पूर्ण संख्या, इंटिजर पूर्णांक, रॅशनल नंबर परिमेय संख्या, इरॅशनल नंबर मीन्स अपरिमेय संख्या आणि रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. आता आपण ते प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपण नॅचरल नंबरची माहिती घेणार आहोत. लर्न अँड रिमेंबर द नॅचरल नंबर, द ग्रुप ऑफ नंबर्स, द ग्रुप ऑफ numbers 1 2 3 4 up to n is called set of counting numbers are the set of counting numbers are natural numbers. are natural numbers. म्हणजे 1 2 3 4 हे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, natural numbers. 1 2 3 up to n is called the set of counting numbers are natural numbers. म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 up to n पर्यंत जे आहे त्याला नंबरला आपण नॅचरल. नॅचरल नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह and start from 1. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. म्हणजे लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, पण मोठ्यात मोठे आपण सांगू शकत नाही. हे यातलं बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. Okay, whole numbers, the group of numbers 0 1 2 3 4 up to n is called the set of whole numbers. म्हणजे ज्याची सुरुवात 0 पासून होते, 0 1 2 3 4 म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड झाला की ते होल नंबर पूर्ण संख्या होते. आणि पूर्ण संख्या किंवा होल नंबर्स ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यातले लहान संख्या होल नंबर मध्ये लहान संख्या एवढी 0 असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर इंटिजर्स हे दोन्ही बाजूला 0 म्हणजे नंबर लाईन आहे. 0च्या या बाजूला निगेटिव्ह n मायनस n पर्यंत आहेत आणि त्या बाजूला प्लस n पर्यंत. स्टार्ट हा जो आहे तो आय ने इंडिकेट केला जातो. -3 -2 -1 म्हणजे -n -3 -2 -1 0 1 2 3 4 5 up to n. द नंबर इज इन दिस ग्रुप आर कॉल्ड ॲज इंटिजर. ह्या ग्रुप मधल्या नंबरला इंटिजर असे म्हणतात. ओके. म्हणजे स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर इज 1 and ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर इज -1. हे लक्षात ठेवा यामध्ये. आणि इंटिजर मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पूर्णांक संख्येमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी असतात. ओके. देन रॅशनल नंबर्स, if p is an any integer and q is an non-zero integer, then p divided by q is called as rational number. q is not equal to 0. जर या ठिकाणी q ची व्हॅल्यू 0 आली तर याची जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, 0 येईल, अनडिफाइन्ड येईल. म्हणून q ची व्हॅल्यू 0 नको आहेत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3/4 -4/7 3 -8 all are the rational numbers. इथं या जर फॉर्मॅट मध्ये घ्यायचं डिवाइड बाय 1 असणार आहे, तर काय नाही म्हणजे 1 असणार, म्हणून ह्याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे पुढं. ओके.
For example, 8 by 3 minus 9 by 7, 19 by 5 are the rational numbers. हे rational numberच्या कन्सेप्ट आहेत. परिमेय संख्या म्हणायचं त्याला. म्हणजे 8/3 minus 9/7 19 divided by 5 आणि तुम्हाला आधी सांगितल्यासारखं 4 5 up to -1 रॅशनल नंबर मध्ये दोन्ही प्रकारच्या संख्या असतील, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या संख्या त्यामध्ये असतील. ओके. त्यानंतर डेसिमल फॉर्म ऑफ अँड रॅशनल नंबर्स. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मध्ये काय होतं, आपण एखाद्या संख्येला भाग घालवला की त्याची रिमाइंडर 0 आला की त्याला टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे. नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये समजा रिमाइंडर 0 येत नाही, बाकी 0 येत नाही भागाकारामध्ये, त्याला नॉन टर्मिनेटिंग. आता आपण टर्मिनेटिंगचे एखादं उदाहरण पाहूत बघा. इथं उदाहरण जर आपण टर्मिनेटिंगचं पाहिलं तर बघा, आता 15 divided by 2. आता इथं याचं जर डिव्हिजन केले आपण तर बघा, 15 divided by 2 भागाला बेसाती 14 मायनस 1 येईल. आता भाग जात नाही म्हणजे पॉईंट येईल, काय लिहिलं तर 0, बे पंचे 10, इथं मायनस 10, इथं रिमाइंडर आला 0. म्हणून हे जो आहे तो याला कसला फ्रॅक्शन म्हणायचं? टर्मिनेटिंग फ्रॅक्शन. याच्या पुढे आपल्याला भाग घालवता येत नाही, बाकी 0 आले का थांबलो आपण रिमाइंडर. लक्षात आलं? असे याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग फ्रॅक्शन. किंवा एखादं दुसरं एक्झाम्पल घ्या आपण बघा, 45 divided by 4. 4 as 1 4 4 4 1 4 भाग जाईल, बाकी 0 उरेल. परत तो 5 घ्या, 5 4 1 4, बाकी उरेल 1. इथं आता भाग पुढच्या संख्या संपल्यामुळे इथं पॉईंट द्या. इथं किती होईल? 10 होईल. 4 दुने 8, इथं किती येईल बघा, 2 येईल. परत 0 घ्या, 4 पंचे 20, म्हणजे बाकी किती येणार? इथं 0 येईल. याचा अर्थ काय? हा जो फ्रॅक्शन आहे 45 divided by 4 हा टर्मिनेटिंग फॅक्टर आणि टर्मिनेटिंग फ्रॅक्शन आहे. ओके. म्हणजे याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हा टर्मिनेटिंगचा कन्सेप्ट आपल्या लक्षात आला असेल. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन, म्हणजे जिथं रिमाइंडर 0 येत नाही असं जी गोष्ट आहे त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 20 divided by 3. बघा आता हा भागाकार करून 20 divided by 3 sin 3 का 18 मायनस परत 2 येईल रिमाइंडर. परत इथं पॉईंट घ्या, 0 घ्या, इथं sin 3 संग 18, परत रिमाइंडर 2 येईल. परत तिथं sin 3 संग 18, असं हे परत रिपिटेशन होत जाईल. जिथपर्यंत बाकी 2 येते तिथपर्यंत हे रिपीट होत जाईल. म्हणजे इथं परत इथं 2 येईल, परत ही पुढं. म्हणजेच काय झालं, ही जे आहे त्याला काय म्हणायचं? 2 divided by 3 हा जो फ्रॅक्शन आहे ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन, म्हणजे तोच तो रिपीट व्हायला लागला. 6 6 असं 6 6 6, आणि हे शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं? 6.6. याचा अर्थ 6 रिपीट होतो, 6 अंक हा रिपीट होतो. किंवा दुसरं तुम्ही एक्झाम्पल घेतलं 10 divided by 3.
तर बघा याचं काय येईल 10 डिवाइड बाय 3 म्हणजे 3 3 त्रिक 9. मग इथं 9 मायनस करा, परत बाकी 1 उरेल, त्याच्यावर 0 का इथं पॉईंट द्या, 3 त्रिक 9, परत बाकी 3च येईल, 1 येईल, म्हणून इथं परत 3, इथं या पद्धतीने पुढं 3 3 3 3 3 रिपीट होत जाईल. म्हणजे इथं काय येणार आहे बघा 3.33, याचाच अर्थ काय 3.33. आता इथं एक संख्या रिपीट झाली, तर याच्या काहींमध्ये ग्रुपही रिपीट होतात, काही नंबरमध्ये ग्रुपही रिपीट होतात, ते बघायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं समजा उदाहरण द्यायचं झालं 0.3733737, याचा अर्थ 33 जो आहे तो हा ग्रुप रिपीट होतो, म्हणजे 33 0.33 हा रिपीट होत राहणार. लक्षात आलं? याला म्हणजे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके, आता त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म अँड रॅशनल नंबर्स. ओके, एव्हरी नंबर इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म इज अ रॅशनल नंबर. आता टर्मिनेटिंग असल्यात, नॉन टर्मिनेटिंग असल्यात, ते काय असले असणार आहेत रॅशनल नंबर. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म and rational numbers. Every number in the non-terminating recurring decimal form is a rational numbers. Okay. Then irrational numbers. आता irrational number कशाला म्हणायचं? The number whose decimal form is non-terminating and non-recurring is called as irrational numbers. म्हणजे ज्याच्यामध्ये तो नॉन टर्मिनेटिंग असणार आहे, नॉन रिकरिंग वाला पण नसणार आहे, असे जे फ्रॅक्शन आहेत किंवा नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण इरॅशनल नंबर म्हणतो. ओके, तर इरॅशनल नंबरचं आपण उदाहरण पाहू. यामध्ये काय बघा, इरॅशनल नंबरचं उदाहरण स्क्वेअर रूट 2. स्क्वेअर रूट 2 ची व्हॅल्यू जर घेतली आपण तर काय येते पहा 1.414213. या ठिकाणी कुठेही रिपीटेशन होत नाही किंवा टर्मिनेटिव्ह होत नाही, असेच वेगवेगळे नंबर तिथे किंवा कुठला ग्रुपही रिपीट होत नाही, म्हणून हे जे नंबर आहेत त्याला काय म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स. म्हणजे स्क्वेअर रूट 2 is irrational number, square root 3 irrational number, square root 5 irrational number, square root 7, square root 6, पण square root 9 याचा स्क्वेअर रूट निघतो 3, म्हणून हा काय हा रॅशनल नंबर आहे, लक्षात ठेवा. स्क्वेअर रूट 9 म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत ते इरॅशनल, त्याचा स्क्वेअर रूट रॅशनल नंबर येते यामध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, तर यानंतर पुढचा जो पार्ट आहे ते आपण पाहू रियल नंबर्स. रियल नंबर कलेक्शन ऑफ रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स टुगेदर फॉर रियल नंबर्स. म्हणजे कलेक्शन ऑफ रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स टुगेदर फॉर्म अ रियल नंबर. फॉर्म राहिला इथलं फॉर्म अ रियल नंबर्स. ओके, आता हे सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजेच रियल. म्हणजे एव्हरी रॅशनल नंबर is a real number. Every irrational number is also a real
नंबर म्हणजे कुठल्याही यातलं घेतलं तर हे कसे सर्व नंबर या रिअल वास्तव संख्येमध्ये सर्व संख्या असणार आहे. रॅशनल आणि इरॅशनल म्हणजे 2/3 किंवा ही नंबर काय 2 स्क्वेअर रूट 8 ही सुद्धा इरॅशनल नंबरच आहेत. ही जी सर्व एकत्र आले का काय तयार होतो रिअल नंबर. याला काय म्हणायचं रिअल कॉम्बिनेशन ऑफ रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स इज कॉल्ड ॲज रिअल numbers. Okay, then next part. The place value of any digit in the number written by position in the numbers as the unit, tens and hundreds. आता आपल्याला प्लेस व्हॅल्यू जे काढायचे आहे ते प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी त्याची पोझिशन कोणती आहे त्यामध्ये ती फार महत्वाची आहे. बघा आपण आता समजा 4 9 7 8 आता याची बघा हा युनिट प्लेसला आहे 10 प्लेस त्यानंतर हा 100 आणि हा 1000 म्हणजे इथं 10⁻0 ने मल्टिप्लाय करायचं याला 10⁻1 याला 10⁻2 ने मल्टिप्लाय करायचं आणि या नंबरला 10⁻3 ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला प्लेस व्हॅल्यू मिळते. आता 8 ची प्लेस व्हॅल्यू 8च येईल. 8 × 10⁻0 युनिट प्लेसला आहे तिथे म्हणजेच काय येईल इथं 8 येईल. याची काय येईल बा 10⁻1 म्हणजे 7 × 10 = 70. ओके, याची काय येईल बा 9 × 10⁻2 means 100 मीन्स याची प्लेस व्हॅल्यू काय येईल 9 ची 900. ती कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यावर. आता इथं कितीने मल्टिप्लाय करायचं 4 चे काय येईल बघा 4 × 10⁻3 means 4 × 1000 = 4000 म्हणजे 4 ची व्हॅल्यू काय आली प्लेस व्हॅल्यू 4000. असं सगळे 10,000 प्लेसला असेल तर 10,000 ने मल्टिप्लाय करायची. आता ही झाली प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दुसरा जो कन्सेप्ट आहे तो फेस व्हॅल्यू. आता इथं 8 ची फेस व्हॅल्यू 8च असेल, 7 ची फेस व्हॅल्यू 7च असेल, 9 ची फेस व्हॅल्यू 9च असेल, 4 ची 4च असेल. फक्त प्लेस व्हॅल्यू हा चेंज होतात हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आता तुम्हाला विचारलं 8 ची 7 ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मध्ये फरक किती आहे. प्लेस व्हॅल्यू त्याची 70 येईल आणि फेस व्हॅल्यू 7 येईल म्हणजेच किती येणार आहे 63. म्हणजे थोडक्यात काय ह्याच्यावरून तुम्हाला सांगता येते की त्याच्या साधारण प्लेस व्हॅल्यूला आणि प्लेस व्हॅल्यूला सेम नंबर असतील तर त्यांच्यामधला डिफरन्स हा 9च्या पटीत येतो. म्हणजे 9 × 7 त्या डिजिटच्या 9 पट राहतो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा 63. ओके, हे झालं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यामधला डिफरन्स. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल दिले प्लेस व्हॅल्यू ऑफ दी 9783866 इज म्हणजे तिथे 3 ची प्लेस व्हॅल्यू हा 100,000 प्लेसला म्हणजे 3 × 1000 = 3000. ओके, if the digit in unit place and 10 place of any number are interchanged, then the difference between the number obtained and the original number is in multiples of 9. Consider the number 4597. If the digits 7 and 9 are interchanged, the difference between 4597 and 4579 is 18, which is multiple of 9. It is also 9 times of the difference between the two digits. म्हणजे थोडक्यात त्याच्यातले इंटरचेंज केलेले डिजिट्स आहेत यांच्या डिफरन्सच्या 9 पट ही त्यातला फरक राहतो यातून आपल्याला सांगता येईल. ओके, त्यानंतर इफ द सेम डिजिट्स ऑकर्स इन 10 प्लेस अँड युनिट प्लेस नंबर then the difference between their place value is 9 times of that digit. याआधी आपण उदाहरण सांगितलं मी तुम्हाला बघा 8 7 8 8. आता इथलं बघा यातला काय म्हणलं इफ द सेम डिजिट ऑकर्स इन प्लेस व्हॅल्यू युनिट प्लेस अँड द नंबर
देन डिफरन्स बिटवीन देअर प्लेस. आता सेम जर असतील हा युनिट प्लेसला आहे आणि हा 10 प्लेसला आहे तर ते 9च्या पटीत बघा आता किती येते 80 मायनस 8 इक्वल टू 72. म्हणजेच काय येणार आहे हा तिथला डिजिट 8 आहे त्याच्या 9 पट आहे बघा 8 इंटू 9. ओके हे किती आलं 72. If the same digit occurs in the 100 place and the 10 place of number, the difference between their place value is 90 times that digit. आता बघा या ठिकाणी जर 100 प्लेस आणि युनिट प्लेसला सेम नंबर जर असतील, if the same digit occurs in the 100 place and the 10 place of the number, then the difference between there is 90 times of that digit. For example, 7052. आता यामधला डिफरन्स घ्या हे 100 प्लेसला आहे आणि हे 10 प्लेसला आहे. आता याची प्लेस व्हॅल्यू किती बघा 50 आणि त्याची किती बघा 500 मायनस डिफरन्स घेतला किती डिफरन्स किती येते बघा यामधला यातला डिफरन्स घ्या 0 5 आणि इथं 1 4 50. आता ही बघा 90 पट आहे इथं 45 90 इंटू 40 90 इंटू 5 इक्वल टू 450. म्हणजे ज्याच्या काय या म्हणण्याप्रमाणे 9 टाइम्स ऑफ दॅट डिजिट किती आपण 5 हा डिजिट घेतला त्याच्या 9 टाइम्स हे आहे. ओके then next, if the same digit occurs in a 100 place and the unit place of number, then the difference between their place value is 99 times that of the digit. आता इथं 100 place ला दिलाय. आता एक उदाहरण आपण घेऊ इथं 5 to 5 हेच उदाहरण घ्या. आता याची बघा व्हॅल्यू किती येते युनिट प्लेस व्हॅल्यू 500 आणि याची 5 येईल. सबस्ट्रॅक्शन करा काय येते बघा 495. ही जे डिफरन्स आहे तो त्या डिजिटच्या म्हणजे 5च्या 99 टाइम्स असणार म्हणजे 99 इंटू 5 इक्वल टू 495. म्हणजे थोडक्यात काय शतक स्थानी आणि एकक स्थानी असणारे नंबर जर सारखे असेल तर त्यांच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स हा त्या डिजिटच्या 99 पट असतो. हे यावरून आपल्याला सांगायचं आहे. ओके then next, if the same digit occurs in 1000 place and the 10 place of the number, then the difference between their place value is 990 times that digit. same आहे. आता या ठिकाणी बघा काय दिलं आहे 1000 प्लेस आणि 10 प्लेस आहे म्हणजे समजा 7 8 7 2. आता याची व्हॅल्यू किती येते बघा प्लेस व्हॅल्यू 7000 आणि याची 70. ओके याचा डिफरन्स घ्या किती येते बघा 0 3 9 6 9 3. आता काय सांगितलं तिथं if the same digits occurs in the 1000 place and then बघा याचं 990 गुणिले जर 7 केलं तर उत्तर येतं किती 69 30. ओके म्हणजेच आपल्याला काय सांगायचं जर तर त्याच्यात हजार स्थानी 7 असेल आणि दशक स्थानी 7 असेल
तर यांच्या प्लेस व्हॅल्यू मधला फरक जो असतो तो त्या डिजिटच्या 990 पट असतो. यावरून आपला प्रूफ होईल. ओके. If the same digit occurs in 1000 place and the unit place of the number, then difference between their place value is 99 times of that. It is same आहे. आपण एक्झाम्पल पाहू त्यावरचं. समजा 8 2 7 8 बघा ही 1000 प्लेस आहे आणि हे युनिट प्लेस आहे. यामधला डिफरन्स किती असणार आहे? त्याच डिजिटच्या 999 पट असणार आहे. मग आता याची काय येईल? याची प्लेस व्हॅल्यू आहे ते याची -8 करा. एक मिनिट. -8 किती येईल पहा? 2 9 9 7 297 297 येईल. ओके. 2992. आता ही बघा 999 गुणिले 8 करा. 8 9 72 चले 7 8 9 72 आणि 7 79 4 7 परत 8 9 72 79 4 1 आणि तिथे किती 79 म्हणजे हा किती आला? त्याच्या 99 पट आहे. यावरून आपल्याला हे दिसेल. ओके. नेक्स्ट. Given number certain is greatest number is found by the using all its digit as 9. आता यातलं 5 ग्रेट काय म्हणतात? गिवन नंबर सर्टन इज ग्रेटेस्ट नंबर इन द फॉर्म बाय युजिंग ऑल इट्स मोठ्यात मोठा नंबर घ्यायचा. समजा 5 अंकी तुम्हाला 2 अंकी मोठ्यात मोठा नंबर विचारला तर कसं 2 अंकी मोठ्यात मोठा नंबर 9 9 9. 3 अंकी विचारला तर 9 9 9. 4 अंकी विचारला 9 9 9 9999. 5 अंकी विचारला 99,999. म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवता येईल. 9 हे घेऊन लक्षात आलं. ओके. एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 46236 डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज इज 6. यामधला एक्झाम्पल आहे म्हणजे 99 टाइम वगैरे आहे. In given number of certain digit, the smallest number found using the first digit 1 and the following so it. आता लहानातला संख्या काय बनवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे? ते जे डिजिट आहेत 0 आधी घ्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं यातल्या लहानात लहान संख्या बनवायची असेल तर 1 घेऊन त्याच्यानंतर काय करायचं आहे? 0 घ्यायचं. समजा 2 अंकी लहानात लहान संख्या 10. 3 अंकी लहानात लहान संख्या 1 घेऊन त्याच्या पुढे 4 अंकी घेतली तर 1000 येईल. 5 अंकी घेतली लहानात लहान संख्या तर 10,000. हे लक्षात ठेवा. म्हणजे 1 आणि 0 घेऊन लहानात लहान संख्या बनवायची. मोठी बनवायची तर 9 घेऊन बनवायची आहे. हे लक्षात ठेवा यामध्ये. ओके. smallest example the given certain digit, the greatest number is found by arranging the digits in descending order. Each digit used only once. The greatest number found by the ही नंबर वापरून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर म्हणजे हे जे नंबर डिजिट आहे ते असेंडिंग ऑर्डरने मांडायचे आहेत. पहिला मोठा, दुसरा त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे हे नंबर कशा पद्धतीने मांडता येतील बघा आपल्याला. 9 8 7 5 2 ही झाली ग्रेटेस्ट. आणि स्मॉलेस्ट म्हणलं का रिव्हर्स घ्यायचे. 2 5 7 8 9 ही स्मॉलेस्ट नंबर तयार झाला. उलटे घ्यायचे म्हणजे दिलेले डिजिट असेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डरने घ्या किंवा डिसेंडिंग ऑर्डरने घ्या. डिसेंडिंग ऑर्डरने घेतलं तर हा नंबर मोठ्यात मोठा येईल आणि ही लहान येईल. ओके.
The given certainty smallest number found reversing the digit in the ascending order. Each digit used only once. However, one of the digit is 0. It should be placed as second form of the left. The smallest number formed by the हा number in is थोडंसं wrong झालेलं आहे. 2, 3. The smallest number formed by the digits. A smallest number आहे. Next. Or the smallest number formed by the digit 5902. इथं बघा 2 0 घेतल्यानंतर पहिला 0 गेला तर त्याला अर्थ नाही. 0 5 7 9. Okay. The perform greatest smallest 4, 5 or 6 digit numbers using the given 2, 3 or 4 digit only. Each digit is used at least. Then while the writing the types of greatest number, arranging the given digits in the descending order and write the greatest digit for maximum time. Maximum time घ्यायचा आहे. For the greatest 6 digit number found by the using digit 350 म्हणजे त्याचा मोठा कुठला आहे तो जास्त वेळा घ्यायचा. आपल्याला किती 6 आकडे बनवायचे. किती 6 350. आता जास्त वेळा घ्यायचा म्हणजे इथे एक आणखी आपल्याला इथे एक 5 इथे येईल म्हणजे हा मोठ्यात मोठा आहे. आणि लहानात लहान घ्यायचं झालं तर काय करायचं बघा 3 0 0 5 हा लहानात लहान नंबर होईल. स्मॉलेस्ट नंबर होईल. ओके. Then next point, whether the writing types of smallest number are given digits in the descending order, write the smallest digit for maximum time. Example दिलं इथं म्हणजे smallest number 2 हा smallest number maximum time घ्यायचा त्यानंतर 3 9. Okay. One of them digit is 0 should be placed a second from the left and then taken the maximum times. आपल्याला 0 जर असेल तर तो काय करायचा सेकंड टाइमला घ्यायचा आहे. The exercise बघू आपण. What is the difference between the place value of the digits 18 number यामधला place value पाहिजे आपल्याला. बघा आता कुठली आहे. आता या ठिकाणी हा 8 आहे, हा 8 हा 8 हे बघा 1 2 3 4 म्हणजे 4 शून्य देऊन टाकायचं त्याच्यावर. 8 0 0 0 0 0 -8 वजाबाकी करा किती येईल 2 9 9 9 7. मग यामधला डिफरन्स कुठे आला बघा 2 9 9 2 म्हणजे यातला पहिला पर्याय 7 9 9 2. ओके. नेक्स्ट find the remainder when the smallest 6-digit odd number is subtracted from the greatest 6-digit number. Okay. आता यामधला पर्याय बघा आहेत हे पर्याय आहेत. आता या ठिकाणी फाइंड द रिमाइंडर म्हणजे डिफरन्स काढायचे. स्मॉलेस्ट 6-digit नंबर. स्मॉलेस्ट 6-digit नंबर काय 1 1 0 0 हा स्मॉलेस्ट येईल. आणि काय म्हणतात त्याला फाइंड द 6-digit ऑड नंबर सबस्ट्रॅक्टेड. ऑड नंबर कुठला येईल मग 9. फाइंड द ग्रेटेस्ट 6-digit ऑड. ऑड म्हणलं का तोच येणार 9 9 9 9 9 9 इथं 9 9 9
9 9 8 बघा 3 कुठला पर्याय येईल बघा इथं आता. हा पर्याय चौथा पर्याय येईल आपल्याला. ओके, या पद्धतीने डिफरन्स घेतला आहे इथला. म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर किती आला, हा आला, म्हणजे 1 लाख, आणि इथं 99,999 हा मोठा येईल. इथं येईल तुमचं 1 2 3 4 5 6. ओके, then next which of the following rational number is integer. आता यातला इंटिजर आहे तो पाहिजे आपल्याला. फ्रॅक्शन मध्ये रॅशनल नंबर आहे. which of the following number is a integer. आता इथे बघा याला पूर्ण भाग जाते का, याचा जर भागाकार केला तर किती येईल, याच्या 0.25 येईल. याचा भागाकार पूर्ण जात नाही, याचा पूर्ण जात नाही, पूर्ण भाग येते किती येतं, -3. आणि हा इंटिजर असा, इंटिजर फ्रॅक्शन हे फ्रॅक्शन मध्ये येतात, म्हणून उत्तर काय येईल, -6/2. ओके, then next what is the difference in the place value of the digit 8 in the numbers. आता यामध्ये बघा इथं थोडेसे आयडिया लक्षात घ्या. आता किती पॉइंट दिले तिकडं, 1 2 3, म्हणजे याची 8 ची व्हॅल्यू तेवढे पॉइंट सगळं 0.08, आणि याची किती 0.08. पुढं 0 किती दिलं तर काय फरक पडणार, 0.008. सबस्ट्रॅक्शन करा किती बघा, 2 7 आणि हा 0.0. आता पर्याय बघूत आपण काय त्याचे, बघा 0.2. हा जो तिसरा पर्याय आहे तो बरोबर आहे, काय 0.072. ओके, तर आपण या ठिकाणी नंबर नॉलेजचं पार्ट युनिट पाहिलेला आहे. तर यावर आधारित एक्झाम्पल तुम्ही आता नंतर खाली सोडवायचे आहेत. मी तुम्हाला खाली प्रश्न देईन 10, ते तुम्ही सोडवायचे आहेत. आपण या ठिकाणी थांबूत. आता या ठिकाणी थांबूत. आता तुम्हाला मी याच्या खाली 10 प्रश्न देईल, ते तुम्ही सोडवायचे, त्याच्यावर आधारितच असतील. ओके.